ब्लॉगमध्ये मी मनोज काळसेकर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आज आपण जात आहोत केसरी या गावामध्ये। केसरी या गावामध्ये मी पुन्हा एकदा जातोय। या अगोदरही केसरी या गावावरती एक मी व्हिडिओ केला होता, त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात। आणि आता आपण केसरीमध्ये नव्याने निर्माण झालेलं ॲक्वेरियमला भेट देणार आहोत। तर आता आपण केसरी गावाच्या खूप पुढे आलेलो आहोत, म्हणजे केसरी गावामध्ये आलेलो आहोत आपण। हा जर सरळ रस्ता घेतला तर केसरी गावाला जातो। आणि हा जो इकडे रस्ता गेला आहे, इथे आपल्याला बोर्ड लिहिलेले दिसेल धनगरवाडी। ह्या रस्त्यावरून आपण सरळ गेलो की सरळ आपण ॲक्वेरियम जिथे आहे तिथे पोहोचणार आहोत। आता ह्या गावामध्ये यायचं कसं, तर ह्या गावामध्ये येण्यासाठी तुम्हाला अगोदर सावंतवाडीमध्ये यावं लागेल। आणि सावंतवाडीमधून तुम्ही आलात की जो आंबोलीला जाणारा रस्ता आहे, त्या दानोली नावाचं गाव आहे। आणि दानोली बाजारपेठेच्या अगदी उजव्या बाजूला जो रस्ता गेला आहे तो केसरी फणसवडे गावाला गेलेला आहे। आणि तिथून तुम्ही डायरेक्ट आलात की तुम्हाला असा सरळ रस्ता दिसतो आणि एक आतमध्ये जाणारा रस्ता दिसतो। आणि ह्या बोर्डने तुम्ही डायरेक्ट आत जायचं आहे की तुम्ही ॲक्वेरियमला पोहोचाल। ॲक्वेरियमला मी सुद्धा आता पहिल्यांदाच जात आहे, त्यामुळे माझा अनुभव कसा आहे तो तुमच्याशी मी शेअर करेनच। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। 100 रुपये तिकीट, दोघांचं 200 रुपये झालेलं आहे। आणि पहिली झलक इथे आपण वेगवेगळ्या जातीचे मासे पाहणार आहोत, पण त्या माशांबरोबर इथं एक छोटीशी गाय तुम्हाला दिसेल वेगळ्या प्रजातीची, ती दाखवतो तुम्हाला मी। पुंगनूर गाय, त्याची माहिती अशा पद्धतीची आहे। माशांचं संग्रहालय आहे आणि पूर्ण गार्डन टाईप केलेलं आहे लहान मुलांसाठी। हा बघा, इकडे कासव आहे, शंख आहे, मासा आहे। बघा, इथे लहान मुलांसाठी अशा पद्धतीचा पूल सुद्धा बांधलेला आहे। आणि आता आपल्याला वेगवेगळ्या जातीचे पक्षी बघायचे आहेत। हा जो पूर्ण कक्ष केला आहे माझ्या मागे, हा इकडचा, इकडे पूर्ण पक्षी आहेत, वेगवेगळ्या जातीचे पोपट आहेत। बघा तुम्ही, हा जो इथला पक्षी आहे त्याचं नाव आहे, वाचा, ब्ल्यू अँड गोल्डन मकाऊ। हा बघा वर आहे। छोटासा पक्षी। ही जी पक्ष्यांची प्रजाती आहे ती जतन करण्यासाठी किंवा प्रदर्शनासाठी ठेवलेली असेल, परंतु असं पक्ष्यांना
बंदिस्त ठेवणंसुद्धा आपल्याला बरोबर वाटत नाही. मलाही ते खूप वाईट वाटतं. मी इथे जास्त वेळ थांबणार नाही. जो परिसर आहे ना, तो परिसर खरोखरच जबरदस्त केलेला आहे. कारण ऑलरेडी हे जे केसरी गाव आहे हे पूर्णपणे डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे आंबोली घाटाच्या पायथ्याशी आहे. प्लस थंड हवेचं ठिकाण आहे. खूप पाऊस पडतो. आणि जर तुम्ही बघितलात आणि त्या छोट्याशा गावामध्ये जी डेव्हलपमेंट केलेली आहे ना, ही खरोखरच जबरदस्त डेव्हलपमेंट आहे. कारण या छोट्याशा गावामध्ये अनेक पर्यटक येतात आणि यामुळे ह्या गावाची सुद्धा प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर झालेली आहे. अजून इथे काय काय आहे ते आपण बघूया. अजून आपण मत्स्यालयात पोचलेलो नाही आहे. बाहेर फक्त पक्षी बघत आहोत. इथे सुद्धा काही पक्षी आहेत. त्यामध्ये दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. छोटे छोटे पक्षी आहेत, एकदम छोटे. ह्या पक्ष्यांना आतमध्ये हे बघा पीस घेऊन पळतोय. झाडाच्या फांदी ठेवलेल्या आहेत आणि त्यावर त्या फिरत आहेत. आणि इथे एकदम छोट्या छोट्या चिमण्या आहेत. हे बघा एकदम छोट्या आहेत. आणि चिमण्यांची जर तुम्हाला घरं बघायची असतील, इथं बघा समोर त्यांना बॉक्समध्ये चिमण्या आहेत आणि कशा पद्धतीने राहिले आहेत ते बघा. दाखवतो तुम्हाला झूम करून. एक मिनिट. प्रत्येक चिमण्या स्वतःच्या घरात बसल्या आहेत. ओके, इथे छोटे छोटे चिमण्या, अनेक पक्षी आहेत इकडे. म्हणजे हा पक्ष्यांसाठी. वर सुद्धा पक्षी आहेत माझ्या डोक्यावर, हे बघा. त्यानंतर इथे मासे, रंगीबेरंगी मासे आहेत. हाँ हे बघ. मासे. त्यानंतर हे बघा जबरदस्त. ह्या माशाला जे काय नाव असेल ते मी तुम्हाला शो करेन. फक्त तुम्ही इकडे मासे बघा. मला जवळून दाखवतो एकदम. हो, त्यानंतर इथले मासे. हा कुठला आहे आपला, नाव बघा अगोदर. पिंकटेल आणि हा सिल्वर डॉलर.
हे छोटे मासे. त्यानंतर हे आहे अँगल फिश, जे नाव शो करतो अँगल फिश. हे सगळ्यात जबरदस्त वाटते. रेनबो शार्क जबरदस्त वाटतो. रेनबो शार्क पूर्ण ब्लॅक आहे आणि व्हाईट आहे. होऊ शकता तुम्ही. हा तर वेगळाच आहे. त्यानंतर सगळ्यात खतरनाक एक आहे तो हा जे समोरचं रॉयल नाईफ फिश. हा बघा, हा बघा. हे मासे खात असतील का? ते फक्त शोभिवंत आहेत. जबरदस्त आहे. त्याच्यानंतर हा बघा, आणि हा मासा सगळ्यात खतरनाक आहे बघा. त्यानंतर हे जे ॲक्वेरियम आहे, या ॲक्वेरियममध्ये विविध प्रजातीचे मासे आहेत आणि ह्या माशांची त्यांनी जी मांडणी केलेली आहे ना ती खूप जबरदस्त आहे. एकदा येऊन तुम्ही नक्की भेट द्या. आणि त्याचप्रमाणे इथे जी मागे माहिती लावलेली आहे तुम्ही बघताय, ही सगळी माहिती अगदी अभ्यासपूर्ण माहिती लावलेली आहे. आणि खरोखरच तुम्हाला ज्यांना ह्यामध्ये आवड आहे आणि जरी आवड नसली तर वेगवेगळे जर मासे जर तुम्हाला बघायचे असतील तर ह्या ॲक्वेरियमला नक्की भेट द्या. खरोखर खूप सुंदर आहे आणि आपल्या सिंधुदुर्गात अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, सावंतवाडी येथे आहे. माशांच्या खाण्याच्या पद्धती हे नक्की वाचा. सरम, हा बघा तो मासा. प्रत्येक जो टँक आहे तिथे अशा पद्धतीने ऑक्सिजनची सोय केलेली आहे. हे पूर्ण ॲक्वेरियम आता आपण फिरतो. इथे फक्त एकच मासा दिसतो. हा बघा वर आहे सिल्वर कलरचा. बिचारा एकटाच आहे.
त्यानंतर ह्या माशाचं नाव बघा, टायगर. हा सुद्धा इथे एकटाच आहे. खूप छान मासा आहे. त्यानंतर सगळ्यात खतरनाक मासा हा बघा, सगळ्यात खतरनाक. केवढा मोठा आहे बघा. एकदम डेंजरस वाटतो मासा. हा मासा एकदम विचित्र सापासारखा वाटतोय बघा. काय विचित्र विचित्र प्रकारचे मासे आहे, एकदम डेंजरस. हा बघा, याच्यासोबत अजून एक आहे, आईकडे लपला आहे तो, ऑक्सिजन घेतोय. हा इथला गेला वर तो बघा. हे बघा, गोळे बघा, ओस द्यायला आलाय मासा. त्यानंतर हे अशा पद्धतीने जे आपल्याला आकर्षक वाटेल ते जात आपण घेणार. हा बघा एक मासा एकदम खतरनाक, त्याच्यावर काहीच नाही आहे, हेच नाही आहे त्याला. हा दोन तोंडाचा, दोन डोकी आहेत, डोकी फ्लॉवर हॉर्न. हा मासा एकदम जबरदस्त वाटतो. हा बघा, त्याच्यासोबत हा एक आहे जोडीला. ए पिल्लू पिल्लू नको, टिल्लू पिल्लू नको. वाव, हे तर मस्त. एक क्रेफिश बघा, एकदम विचित्र मासा आहे. जे मासे आजपर्यंत आपण बघितले नाही ना, अशाच मासे, म्हणजे आपण जे चिंगूळ म्हणतो, चिंगूळ किंवा आपण काय म्हणतो, चिंगूळ किंवा कोळंबी. कोळंबीचाच एक प्रकार आहे हा. हे बघा, एक प्रकारची कोळंबी आहे. त्यानंतर इथं एक मासा, हा सेम ब्लॅक.
ह्यांच्यामध्ये हा वेगळा आहे, ह्याला वेगळं कोणाला, ह्याला कशाला मध्ये ठेवलं. तर इकडे झाल्यानंतर परत एक वर आहे फ्लोअर, तिथं आपल्याला बघायचं आहे वरच्या फ्लोअरमध्ये किती मासे आहेत ते आपण बघूया. हा सेकंड फ्लोअर आहे. खूप छान केलेलं आहे, एकदम डिझाईन जबरदस्त आहे इथली. हे छोटे छोटे एकदम छोटे, आणि ह्या सेशनमध्ये खूप मोठे मासे ठेवलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे. एकदम खतरनाक वाटतं. पण इमॅजिन करू शकत नाही, खूप जबरदस्त. आणि समोर जर बघितला तर पूर्ण आतमध्ये हा एक वेगळ्या प्रकारचा मासा आहे. आणि रिअल झाडं लावलेली आहेत इथे. त्या ह्या सेशनमध्ये आलात तर तुम्हाला खूप मोठमोठे मासे दिसतील. हा बघा केवढा मोठा मासा आहे तो. त्याच्यापेक्षा हा बघा मगरीसारखा बसलाय. हा मासा आहे की काय आहे? जे डोळ, हे त्याचं नाव काय? हा जो मासा आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. आणि हे जे पूर्ण मासे आहेत ना ते ॲमेझॉन ॲक्वेरियम म्हणजे ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये जे प्रजाती आहेत त्या प्रजाती इथे आणून ठेवलेल्या आहेत. हा बघा केवढा मोठा आहे तो. खतरनाक. हे बघा हा मासा तर अजून तसाच राहिला आहे. ही एक प्रजाती. हा मासा उठायला हवा, जागेवरून हलतच नाही आहे. त्यानंतर हे बघा हा एकदम स्तब्ध आहे. केवढे मासे आहेत, लाखो. पण हा बघा हा जो एरिया आहे ना तो खरोखरच जबरदस्त आहे. त्यामधला एकच मासा, हा मासा उठायला हवा होता. हाच मासा उठत नाही अजून. पण हा पूर्णपणे मगरीसारखा मासा वाटतोय. मगरीचं तोंड, पोट केवढं मोठं आहे बघा. खतरनाक. पुढे जाऊया, पुढे अजून काय आहे ते आपण बघूया. इकडे हे काय, पूर्ण कॉरिडॉर आहे. इथे पुन्हा छोटे छोटे मासे आहेत. ह्या स्टार फिश खरे आहेत की खोटे आहेत?
जे मत्स्यालय आहे त्याची आपण एक्झिट घेतलेली आहे. खूप सुंदर असं मत्स्यालय होतं आणि वेगवेगळ्या प्रजातीचे जे आपण कधी आयुष्यात पाहिलेत नाही मासे, असे मासे आहेत. खूप छान वाटेल, एकदा नक्की व्हिजिट द्या. छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे. जबरदस्त क्यूट. छोटे आहेत ते अजून. छोटे आहेत ते, सोया बेबीज आहे इकडचं. हे जे ॲक्वेरियम आहे हे खरोखर जबरदस्त आहे. ह्याच वर्षी साधारणपणे 2 वर्ष झाली असतील, पण अजून त्यांचं डेव्हलपमेंट चालू आहे. छान असं गार्डन करत आहेत. त्याचप्रमाणे इकडे पूर्ण पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे पक्षी आहेत. अजून इथे काही प्राणी पाहायला मिळालेले नाहीत, पण पक्षी आहेत. वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत. त्याचप्रमाणे मासेसुद्धा वेगवेगळ्या जातीचे आहेत. आणि इथली जे तिकीट आहे ते पर पर्सन 100 रुपये आहे. परंतु गार्डन टाईप केलेलं आहे, खूप सुंदर वाटतं. लहान मुलं आले तरी ते एन्जॉय करू शकतात. तुम्ही मागे बघत असाल तिथं माणसं ठेवलेली आहेत, ती प्रत्येक वेळी ह्या माशांची काळजी घेत असतात, त्यांना खाणं टाकत असतात. खूप जबरदस्त, खूप चांगलं फील येईल तुम्हाला. नाही त्यामुळे हे होता, जखमा झाली ना. हां, पण ती हे होय जगणार तो आता नाही होतीच. बोचूड बोचूड. त्यानंतर इथे आपण वरच्या भागात आलेलो आहोत. हे जर बघितलात खाली इथे छोटे छोटे पाळीव प्राणी आहेत वेगवेगळे, जे पक्षी आपण बघितलेले नाही आहेत. पण आता आपल्याला हा जो वरचा पोर्शन आहे त्या वरच्या पोर्शनमध्ये असे काही प्राणी आहेत जे अजून आपण बघितलेले नाही. म्हणजे वेगवेगळे रेप्टाईल्स आहेत, सरडे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे सरडे आहेत. हा एवढा मोठा रेप्टाईल्स आहे, सरडा आहे, जो आतापर्यंत आपण बघितलेला नव्हता. शांत झोपलेला आहे. हा बघा, हा एक सरडा. ह्याचं नाव दिलेलं नाही, पण हा नाव दिलेलं आहे त्याचं, हे बघा. आणि त्यानंतर हा बघा एक झोपलाय, रेड इग्वाना. हा एक सरडा इथे आहे, इथे सुद्धा एक आहे. सरडे मात्र सगळे झोपलेलेच आहेत. हा येलो आणि सगळ्यात मोठे हे बघा, ते पण बंदिवासात असल्यासारखे राहिले ते काय नाही.
बापरे खतरनाक आहे. इथे कोण आहे? इथे कोण? वर आहे ते सापासारखं आहे, नाही दिसणार. हा इथे कासव. कासव गेला कुठे? कासवा कासवा इथे कोण आहे? हा ड्रॅगन आहे, जे आपण जे घोरपड म्हणतो त्या जातीतलं. असं आहे. हा एवढ्या परिसरामध्ये जे काही रेप्टाईल्स आहेत ते ठेवलेले आहेत आणि खूप छान आहेत. फक्त एवढंच काही काही ह्या आता ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट होत चाललेल्या आहेत आणि त्यांना इथे संवर्धित करण्याचं काम चालू आहे. परंतु एक गोष्ट दिसते की जे खरं तर यांची जी जागा आहे ही जंगलात आहे आणि त्या आता इथे आहेत, ते एक वेगळं फील होतं. तर बघलात तुम्ही एकदम शांत बसून असतात, काहीच हालचाल नाही आहे. एवढे प्राणी आहेत पण त्यांची इथे योग्य ती काळजी घेतली जाते, त्यामुळे काही वाटत नाही आहे. पण हे जे म्युझियम आहे त्या म्युझियमला तुम्ही अवश्य भेट द्या. अजून काय जर वेगळं असेल तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा पाऊस येतोय समोरून, हा पूर्ण एरिया खूप वाटला. आता पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे इथलं जे म्युझियम आहे त्याला बाय बाय करूया. अजून खाली सुद्धा वेगवेगळे पक्षी आहेत, हे इकडे छोटे छोटे. ओके, पावसाला सुरुवात झालेली आहे. नजारा तुम्ही बघू शकताय तिकडचा, आणि तो आपला हा जो पूर्ण दिसतोय ना परिसर, तो आंबोली घाटाचा. आणि आपल्याला माहिती आहे आंबोली घाटामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि आता सुद्धा पूर्ण बघताय तर तुम्ही हे जे धुकं दिसतंय हे पूर्ण पाऊस आहे. आणि हा छोटासा कासव वाटतं. पूर्ण इथला जो परिसर आहे, परिसर खूप छोटा आहे इथला, परंतु खूप अट्रॅक्टिव्ह आहे. तर मित्रांनो, हा होता आपला केसरीमधला ॲक्वेरियमचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि त्याचप्रमाणे ह्या ॲक्वेरियमला तुम्ही नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे आणि पावसात तर खूपच एन्जॉय करू शकाल, एवढा खूप जबरदस्त आहे. तर आता मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.